कल्याण येथील गणेश घाट परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या नोव्हल गॅलरी इथं जोरदार वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली। हॉलच्या टेरेसवरील सिमेंट पत्रे उडून रस्त्यावर कोसळल्याने शांतनू गोई आणि अजिम कुरेशी हे दोघे जखमी झालेत। जखमींना तातडीने मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार टेरेसवरील पत्रे अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होते। केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार असल्याचं सांगितलंय। आज आपण माझ्या पाठीमागे बघत असाल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या दुर्गाडी किल्ल्या नजदीक जे गणेश घाट आहे त्याच्या बाजूलाच एक नेव्हल गॅलरी आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारलेले शेकडो कोटीचा खर्च या नेव्हल गॅलरीसाठी आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केला। आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मोठ्या प्रमाणात निधी या कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट करण्यासाठी दिला, परंतु या कल्याण डोंबिवलीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज ही परिस्थिती झाली का पहिल्या वादळी वाऱ्यामध्येच याचं छप्पर जे आहे नेव्हल गॅलरीचं ते उडालेलं आहे आणि असं दिसून येतं का निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच पीएमओला पत्रव्यवहार करून करणार आहोत की एक भारतीय नौसेनाचं जे नावलौकिक आहे ते कुठेतरी याच्यामुळेच खाली जाण्याचं खाली जाऊ शकतं, त्याच्यामुळे याची योग्य ती चौकशी करण्याची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टी करणार आहोत। मुंबई येथील डॉक्टर ई मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओ समोरील असणाऱ्या 1650 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात गळती झाली। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले। कामाचं स्वरूप मोठं असल्यानं दक्षिण मुंबईतील काही भागांचा पाणी पुरवठा शुक्रवारी देखील बंद ठेवण्यात आलाय। महापालिकेच्या डी, ई आणि जी दक्षिण विभागातील अनेक परिसरांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। लॅमेंटन रोड, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड पूर्व, ताडदेव आणि आंबेडकर नगर कॉलनीसह विविध परिसरांना याचा फटका बसणार आहे। महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे। मुंबई येथील कांजूरमार्ग कचराभूमी परिसरातून उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूमुळे आणि तीव्र दुर्गंधीमुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरती साठे यांच्या खंडपीठाने एमपीसीबीच्या उदासीन वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत संस्थेने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं निरीक्षण नोंदवलंय। पर्यावरण प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण ही एमपीसीबीची प्राथमिक जबाबदारी असूनही कांजूरमार्ग परिसरात कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दात फटकारले। ही स्थिती नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि चिंताजनक असल्याचंही न्यायालयाने नमूद केलंय। मुंबई इथं जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना प्रक्रियेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। पहिल्या टप्प्यात आतापर्यंत शहर विभागात 24,285 आणि उपनगरात 46,372 अशा एकूण 70,657 नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 1 ते 15 मे 2026 दरम्यान स्वगणना प्रक्रिया राबवली जाते। त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घरपा यादी आणि घर जनगणनेचं काम सुरू होणार आहे। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना जनजागृती वाढवण्याच्या सूचना दिल्यात। मुंबईची ओळख असलेले डबेवाले आज अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करतायत। 136 वर्षांची परंपरा असलेला हा व्यवसाय कोरोनानंतरच्या काळात वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्स आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय। सध्या मुंबईत केवळ 1000 ते 1200 डबेवाले कार्यरत असून त्यांची संख्या सातत्याने घटते। पुणे जिल्ह्यातील मुळशी, खेड, मावळ, आंबेगाव आणि जुन्नर भागातील डबेवाले वर्षानुवर्ष मुंबईकरांना घरचं जेवण पोहोचवण्याचं काम करत आलेत। कोरोनानंतर अनेक शाळा आणि कार्यालयांनी स्वतःच्या कॅन्टीनची सुविधा उपलब्ध केल्यानं डबेवाल्यांच्या ग्राहकांमध्ये घट झाली। तसंच स्विगी, झोमॅटो यांसारख्या ऑनलाईन सेवा वाढल्यानं उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय।
सध्या अनेक डबेवाले महिन्याला केवळ 18 ते 20 हजार रुपये कमवत असल्यानं त्यांनी जोडधंद्याकडे वळण घेतलंय। काही डबेवाले चहा भाजी विक्री, काही रिक्षा चालवणं, माळी काम आणि इतर कामांद्वारे उदरनिर्वाह करतायत। ई बाईक सुविधेचा लाभ मिळूनही चार्जिंग आणि पार्किंगच्या अडचणींमुळे अडथळे कायम आहेत। बदलत्या काळात ही ऐतिहासिक परंपरा टिकवण्यासाठी मदतीची गरज असल्याचं डबेवाले सांगतात। मुंबई महानगर प्रदेशात शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीला प्रभावी पर्याय मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेतील मेशस हायके एएस या कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आलाय। या करारामुळे आधुनिक जलयाने उपलब्ध होणार असून महाराष्ट्रात जहाज बांधणीची सुविधाही विकसित केली जाणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी आणि नॉर्वेच्या कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स यांच्या उपस्थितीत हा करार झालाय। गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या नियोजनानंतर आता प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि आधुनिक नौकांचा आराखडा तयार झालाय। या प्रकल्पामुळे मुंबईतील जलमार्गांचा प्रभावी वापर वाढून वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरणानंतर अचानक हवामानात बदल झालाय। काही ठिकाणी वादळी वारे आणि धुळीचे लोट पसरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। कल्याण परिसरात सोसाट्याचे वारे वाहत असून मुलुंड इथंही जोरदार वाऱ्यांची नोंद झाली। ऐरोली, उल्हासनगर, शहाड आणि डोंबिवली या भागातही धुळीच्या वादळाचा प्रभाव दिसून आला। दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागानं ती वर्तवली आहे। रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळालाय। सध्या मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरण कायम असून पुढील काही तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।